हर्सूल येथील जळगाव रोडवरील किमया इंटरनॅशनल टेक्नो स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला नसल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करणे बंधनकारक असताना शाळा प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच शाळेत मुख्याध्यापिकाची नियुक्ती नसल्याचे, विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा दिल्या जात नसल्याचे आणि सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवले जात असल्याचे पालकांनी सांगितलं। याशिवाय शाळेत प्रवेश एका शाळेच्या नावावर घेतला जात असून प्रवेश पावती मात्र दुसऱ्या शाळेच्या नावावर दिली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकारावरून पालक आणि शिक्षकांमध्ये जोरदार वाद झाला असून संस्था चालक उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाची शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी पालकांकडून केली जाते। नमस्कार, मी आहे राजेश बनकर आणि आज आपण आलेलो आहे किमया इंटरनॅशनल टेक्नो स्कूलमध्ये आणि इथे पालकांनी एक धक्कादायक गंभीर आरोप करत शाळेवर असा आरोप केला आहे की त्यांनी 26 जानेवारी ही साजरीच केलेली नाही। तर पालकांचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत आपण जाणून घेऊया। आपलं नाव? शब्बीर पठाण। काय आपला आरोप? माझा आरोप असा आहे की इथं किमया इंटरनॅशनल स्कूल आहे, इथं मॅडम टायमावर काही शाळा घेत नाही आणि म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे अजिबात इथं घेत नाही आणि दुसरे फेस्टिवल आहे जे संक्रांत आहे, दिवाळी आहे, हे कालचं 26 जानेवारीचं काही प्रोग्राम घेतलेला नाही का? 26 जानेवारीचं इथं लॉक होतं, त्यांना काही प्रोग्राम घेतला नाही। 15 ऑगस्ट पण होत नाही, मुलांना सुविधा पण नाही, इथं बाथरूमची सुविधा नाही, लाईट सुविधा नाही आहे आणि जर बाथरूमला जायचं तर मुलांना पॅरेंट्सला फोन करता घरून आम्हाला यावं लागतं, घरी न्यावं लागतं मुलांना। आपलं नाव? शैलेश मुसा। आणि कालची 26 जानेवारीला आपली पाल्य कुठे गेली? काल ते घरीच होते, त्यांना सुट्टी सांगितली होती। सुट्टी सांगितली. हो, काल साजरा झालेला काहीच केलं नाही, फक्त 2 दिवस पहिलेच त्यांनी साजरा करून घेतला, त्याचे फोटो वगैरे काढले, बस तेच साजरा झाला ते सांगितलंय। आणि कवायत सामूहिक संचलन वगैरे काही या प्रकारचे काहीच केलं जात नाही आणि ते शाळा आता माहिती होते की शाळेचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाहीये आणि इथे पण पावत्या ज्या देतात ते दुसऱ्या शाळेच्याच देतात आम्हाला। म्हणजे ऍडमिशन हे दुसऱ्या किंवा इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे ऍडमिशन या नावाचं आहेच नाही ऍडमिशन। हे किंवा इंटरनॅशनल टेक्नो स्कूल नाहीच आहे, प्रवेश पावती देण्यात येत नाही, दुसऱ्या शाळेचं दिले जातात। काल 26 जानेवारी परमिशन आहे का? हो. हो, आम्ही फ्लॅग हॉस्टिंग केलेली आहे। हो. तिकडे बघा। पावती तुम्ही याच्या अगोदर ऑब्जेक्शन का घेतलं मॅम? नहीं नहीं, हमने नीचे पिछले साल हमने फ्लैग हॉस्टिंग की है। आपके पास परमिशन नहीं है, हमको परमिशन दो पहले। यहाँ पे आके अपने फ्लैग अकेले थे, यहाँ पे आके पहले फ्लैग को लाना। यस, मैं को लाना बात करने। आपने पहले फ्लैग को बात करने आना था सर। ही पावती दुसऱ्या शाळेची आहे, पालकांचा आरोप होते तुमच्या शाळेवर। आरोप आहे। आम्ही देशमुख सर आल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही, कारण की आम्ही इथे नवीन आहोत, आम्हाला 4 महिने झाले तिथं शिकून, आम्हाला याच्यातलं माहित नाही। प्रिन्सिपल किती दिवसापासून आहे मॅडम? आता हे आता अतिक्रम जेव्हा चालू झालं तेव्हा त्यांनी, कारण की सगळं सामान तिकडे शिफ्ट केलंय आम्ही। आणि प्रिन्सिपल इथं अपॉइंटच केलेलं नाही का? आपण म्हणजे आहे त्या ऍक्च्युअली एपीआय कॉर्नरला आहे, ऐश्वर्या मॅम त्या हँडल करतायत पोर्टलचं पूर्ण काम। मॅडम, त्यांचा आरोप असा आहे का देशमुख पब्लिक स्कूलची त्यांना ऍडमिशन पावती दिलेली आहे, किंवा इंटरनॅशनल स्कूल आपल्या शाळेचं नाव आहे, तर ही दुसऱ्या शाळेची पावती कसं काय? सर मग ते सरांना जाऊन बोला, आम्ही जस्ट इथं टीचर आहोत सर, आम्हाला यातलं काही नाही माहिती। कितवी पर्यंत आहे मॅडम शाळा ही? आता ही 5th पर्यंत स्टुडंट आहे आमच्याकडे। काल 26 जानेवारीला कोणीच हजर नव्हतं म्हणे। होते ना सर, आम्ही तिघी जणी होतो, फ्लॅग होस्टिंग करून आम्ही गेलो, आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही आउट टायमिंग टाकलेला आहे। येस, तुम्ही ते टायमिंग वगैरे दाखवू शकता ना? हे आम्ही 14 तारखेला, कारण की मुलं सकाळी एवढे येत नाही ते लवकर, म्हणून आम्ही 14 तारखेला कॉम्पिटिशन वगैरे घेतलं होतं। 14 तारखेला आणि हे 26 जानेवारी 26 तारखेला आमचे, हो तुम्हाला ते दाखवते मी। ये हमने दिए देखो, सो 6 मंथ में हमको जस्ट 2 या 3 मंथ में, आई थिंक आयशा मैम थी शायद। अच्छा, ये मंथ में हमने तसल्ली। और लेकिन ये 4 महीने से अपॉइंट नहीं है प्रिंसिपल, तो आपने कंप्लेंट नहीं की सर के पास? बोले ना सर को, फिर सर ने सर बोले कि भाई ऐश्वर्या मैम हैंडल करते हैं हाँ। पोर्टल का पूरा काम उधर। टिपिकल रूल्स होता है
स्कूल का प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल, टीचर सब केयर करते हैं। तो आपके पास 4 महीने से प्रिंसिपल नहीं है, इसके लिए ही पूछ रहे हैं क्या आपने सर से कंप्लीट की? करे तो वो जो ऐश्वर्या मैम है ना, उन्होंने आ जाते और सर बोलते कि यहाँ के पूरे काम ऐश्वर्या मैम हैंडल कर वो लेते प्रिंसिपल है। I don't know.